स्वामी समर्थ हे खरोखरच दत्तात्रेयांचा अवतार आहेत का, ही शंका दूर करणारी आणि अक्कलकोट गाणगापूर यांच्यातील समानता दाखवून देणारी ही एक अत्यंत महत्त्वाची कथा आहे. प्रथम आपण गाणगापूरच्या पुजाऱ्याच्या संशयाबद्दल बोलूया. त्या पुजाऱ्याला चक्क असं वाटत होतं की स्वामी स्वतःला दत्त अवतार सांगून लोकांना फक्त भ्रमित करतायत आणि याच संशयापायी तो चक्क स्वामींची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटला आला. आता जरा विचार करा, जर एखाद्या मंदिरातील पुजाऱ्यानेच साक्षात देवाची परीक्षा घेण्याचं ठरवलं तर काय होईल बरं? दुसरं म्हणजे स्वामींची थक्क करणारी अंतर्दृष्टी. बघा, तो पुजारी त्यांच्याजवळ गेला खरा, पण तो काहीही बोलण्यापूर्वीच स्वामींनी त्याला अचूक ओळखलं. ते थेट म्हणाले, "काय रे, गाणगापूर मंदिराचा तू पुजारी ना? आमची परीक्षा घ्यायला आलायस का?" हे ऐकून तो पुजारी एकदम चपापलाच. म्हणजे विचार करा, त्याने एक शब्दही उच्चारला नव्हता, तरी स्वामींनी त्याच्या मनातलं कसं ओळखलं असेल? खरंच रहस्यमय आहे ना? शेवटी त्याने आपला हेतू कबूल केला आणि शेवटी त्या पुजाऱ्याला झालेला दिव्य साक्षात्कार. स्वामींनी त्याला म्हटलं, "आम्ही कोण आहोत हे नीट बघ." जेव्हा त्याने पाहिलं ना, तेव्हा त्याला स्वामींच्या जागी साक्षात श्री नृसिंह सरस्वती आणि त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ यांचं दिव्य दर्शन झालं. बापरे, या चमत्कारामुळे त्याचा सगळा संशय पार कुठल्या कुठे पळून गेला. त्याने लगेच स्वामींची क्षमा मागितली. यातूनच त्याला एक महान सत्य उलगडलं की कोणतंही भौगोलिक अंतर ईश्वरी तत्वाला विभागू शकत नाही. अक्कलकोट हेच गाणगापूर आहे आणि गाणगापूर हेच अक्कलकोट आहे. शेवटी खरी भक्ती आणि श्रद्धा असेल तर ईश्वराचं रूप कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही रूपात अनुभवता येते.